सर्वात आधी संभाजी महाराज यांना इराणमध्ये गुन्हेगारांचा पोशाख असतो तसा तक्का कुल्हा घालण्यात आला। जेव्हा विदूषकांमध्ये बेरंगी झब्बा आणि डोक्यावर लाकडी टोपी, मानेवर जड लाकडी खोडा ज्याचा मानेवरती प्रचंड भार होता, त्याला हात बांधले, याच खोड्याला घुंगरू सुद्धा बांधले होते। जाड लोखंडी साखल दंडात हातात आणि अंगात घातले गेले। त्यानंतर प्रत्येक क्षणाला महाराज आणि कलशाला यातना दिल्या गेल्या। आसपासचे लोक सुद्धा त्यांना वेदना देत होते। त्यानंतर महाराजांची उंटावरून धिंड काढण्यात आली। सोबत ढोल नगारे वाजवले जात होते। वेगवेगळ्या तऱ्हेने पीडा देऊन विटंबना केली जात होती। त्यानंतर त्यांना पेश केलं गेलं तेव्हा संभाजी महाराज रक्ताने माखलेले होते। एवढ्या वेदना देऊन सुद्धा संभाजी राजांनी औरंगजेबापुढे मान लवली नाही। त्याच रात्री संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये गरम सलई टाकून डोळे फोडण्यात आले होते। महाराजांचे हात छाटण्यात आले होते। कवी कलशाची जीभ उपटण्यात आली। त्यानंतर स्वाभिमानाने संभाजी राजांनी अन्नत्याग केला। डोळे फुटलेल्या अवस्थेत पुढचे 15 ते 20 दिवस संभाजी महाराजांवर अनविध अत्याचार करण्यात आले। त्यांची कातडी सोडण्यात आली। त्यानंतर संभाजी महाराजांचं मुंडकं तलवारीने छाटण्यात आलं। संभाजी महाराजांचं शिर वेगळं केल्यावरती त्यात भुस्सा भरून भाड्यावरती खोचत ते शहरात जागोजागी फिरवण्यात आलं। मग त्यांचा छिन्न विछिन्न देह वडू गावात फेकून देण्यात आला। जगाच्या इतिहासात एखाद्या पर्वतासारखा छातीवरती वार झेलत मृत्यूला स्वाभिमानाने कवटाळणारा राजा नसेल। काळजाचा धरका बुडवणाऱ्या यातना देऊन या राजाने मरण पत्करलं, पण औरंगजेबापुढे मान झुकवली नाही। गुडघे तर तुरत पर आपला इतिहास याच वीराच्या रक्ताने माखलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा।